सन इन लॉ, एक सुपर्ब न्यूज आहे माझ्याकडे. आपल्या हातात एक सेन्सेशनल बातमी सापडली. अरे वा, मस्त चाललंय आमचं. म्हणजे एकापेक्षा एक सेन्सेशनल न्यूज मिळतात आपल्याला. बोला. जय, आपल्या आजारी वडिलांना भेटायला खुद्द शमिका अभिजित पेंडसे इथे आले आहेत. काय? नाही म्हणजे आर यू सिरियस? नाही पण ती कशी काय आली? म्हणजे तिला कोणी कळवलं? नाही, जरी कोणी कळवलं असेल तरी पण ती आली कशी काय? घरच्यांनी अडवलं नाही तिला? जे आता बाकी सगळं मला माहित नाही, पण एक मात्र आय एम शुअर, शमिका तिच्या घरी सांगून आलेली नाहीये. कारण जर तिने तिच्या घरी सांगितलं असतं तर तिच्याबरोबर कोणीतरी इथे आलं असतं ना. म्हणजे ऍटलिस्ट अभिजित. पण ती एकटीच आली आहे. ये बात, क्या बात आहे संध्याराजे. खरंच खूप मोठी सेन्सेशनल न्यूज दिली आहे तुम्ही मला. खरंच असं असेल ना तर आपल्या आधी खूप मोठी गोष्ट लागली पुन्हा. आणि जर का शमिका खरंच घरी न सांगता आली असेल तर आता मजा आहे, खूप मजा आहे. हो ना? आय थॉट ॲज मच. ओके, बाय. शमिका, आम्हाला खूप मज्जा येणार आता. क्या बात है जय प्रभु, क्या बात है. रे बाबा. चिमणे. नमस्कार. अभिनंदन. याची काय गरज होती? तुम्ही सगळे आलात यातच आम्हाला खूप आनंद आहे. हे एक मिनिट. तुमच्या सगळ्यांमध्ये एक खूप महत्वाची व्यक्ती मिसिंग वाटते मला. शमिका राजे. आय एम सो सॉरी. शमिका अभिजित पेंडसे ती नाही आली? अच्छा, का तिला इथे येणं म्हणजे डाऊन मार्केट वाटलं? का तिला तितकं महत्वाचंच वाटलं नाही इथे येणं? हा, नाही का मेघना, तसं काही नाहीये. पण काय ना, शमिकाची एक मैत्रीण अमेरिकेहून आली आहे आणि उद्याच लगेच परत जायची आहे. तिचा फोन आला होता बोलवायला. मग मी म्हटलं की आता आज नाही भेटली तर कधी भेटेल तुला, जाऊन ये तिला भेटायला. म्हणून मीच तिला आग्रह केला जायचा. आणि इथे येण्याबद्दल तिला असं काहीच वाटत नव्हतं. डाऊन मार्केट वगैरे असं खरंच येणार होती ती इथे. बरोबर. मी अगदी एक वाक्य बोलले तर तुला तिची इतकी बाजू घेण्याची काहीच गरज नाही. एनिवे, माधुरी दीदी कुठं आहे? ती नाही आली? अगं तुम्हाला ऑफिस जास्त महत्वाचं ना. तिला सांगितलं होतं मी लवकर ये म्हणून, पण ती म्हणाली माझं काम झाल्याशिवाय मी येऊ शकणार नाही. आजकालची पिढी हो, सगळं विचित्रच असतं यांचं. अरे ते सगळं आपण नंतर बोलू. अरे आत तर या, काहीतरी थंड घेऊया. या.
एक मिनिट. मी आज एका खूप स्पेशल कपलला इथे बोलवलंय. ही माझी मैत्रीण सोनल आणि हे तिचे मिस्टर सुजय. आता सध्या काही दिवस इथे आले. भारी ना. सोनल, कशी आहेस? आणि आई बाबा कसे आहेत? ठीक आहे. अगं लहान होतीस तर किती यायची शाळेत असताना. आता तर काही पत्ताच नाही तुझा. आई, मला जेव्हा कळलं ना की हे दोघं ऑस्ट्रेलियातून थोडे दिवस इथे आलेत, मी लगेच त्यांना इथे बोलवून घेतलं. म्हणलं आज आपल्याकडे फंक्शन पण आहे. म्हणलं निदान तिच्याकडून तरी ऐकावं की बाहेरच्या देशात राहणं कसं वाटतं ते. हो ना. इथल्या काही गोष्टी आम्ही तिथे खूप मिस करतो. ते जाऊ दे ग. तिथे जाऊन इथल्या गोष्टी मिस करणं वेगळं असतं, पण इथेच राहून इथल्याच गोष्टी काय मिस करायच्यात ना. मेघना, हे म्हणजे आधी एसी लावायचा आणि थंड वाटतं त्याचं कौतुक करायचं, तसं आहे. अगं बाबा बास, तुम्ही बोलू नका. तुमचं लेक्चर नेहमीच आहे हो. मेघना, ए सोनल, तू सांग ना कसं वाटतं तिथे. मेघना, जेवणाची तयारी करतेस ना? जेवूयात की. मी कुठे म्हणलंय नको जेवूया. अरे जेवतानाही बोलूयात, आत्ताही बोलूयात ना. ए सोनल, तू सांग, बोल. तिथलं हवामान तर खूपच छान आहे. तिथल्या गाड्या आणि तिथले रोड्स, मी तर हेच सांगेन, इथे मुंबईत किंवा इंडियात कुठेही गाडी चालवणं हा हेडेक असतो. आणि इथे आलो की सोनल गाडीला हातच लावत नाही. मलाही कंटाळा आला असो, पण तिथे माझ्यात आणि सोनलमध्ये भांडणं होतात. गाडी कोणी चालवायची यावरून. आम्हाला दोघांनाही हवं असतं ड्राईव्ह करायला. लाईफ एकदम स्मूथ आहे तिथे. गर्दी, घाण, वाईट हवा, ट्रॅफिक, कचरा काहीच नाही. सगळं कसं छान असतं, प्रेझेंट. पण आम्ही फॅमिली लाईफ आहे ना खूप मिस करतो तिथे. अगं तिथे गेल्यावर कुणीही आपली फॅमिली मिस करेल ना, पण त्यासाठी आधी तिथे जायला तर हवं. सोनल मला म्हणाली होती की लग्नानंतर तू पण गेली होतीस. का जाणार होती US ला? कधी जाता तुम्ही? नाही ते नचिकेत, हो आम्ही जाणार आहोत ऍक्च्युली. ते नचिकेतचं प्रोजेक्ट सुरू होईल ना, मग आम्हीही जाणार आहोत. नाही, असा कुठलाही प्रोजेक्ट नाही आहे माझ्याकडे आता. नचिकेत, आणि ऍक्च्युली मला स्वतःलाच जायचं नाही आहे US ला. आई बाबा इथे एकटेच राहतील आणि या वयात त्यांना मी एकट्याला नाही सोडू शकत. सो नचिकेत, तुझ्यासारखे विचार असणारी लोक या जगात आहेत, चांगली गोष्ट आहे. काही लोकांना तुझे विचार पटणार नाहीत, काही लोकांना पटतील. ही दरी अशीच चालू राहणार आयुष्यभर.
मला वाटतं आपण जेवायला सुरुवात करूया, त्याच्यासाठी आलो इकडे नाही का, आणि भूकही लागली. हो हो हो, चल अभि, चल जेवण करून घेऊ. काय झालं? तू नाही जाणार जेवायला? मेघना, मला माहिती आहे आपल्याच दोषांविषयी ऐकायला आपल्याला नाही आवडत, पण आपल्या वागण्यामुळे कोणाचा अपमान होत असेल, आपल्या बोलण्यामुळे कोणीतरी हर्ट होत असेल असा नाही विचार मनात येत तुझ्या? कोणीतरी माणूस आपल्याला सारखा आनंदी ठेवण्याचा, आपल्याला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतोय. भले त्याची एखादी पद्धत असेल असं वागण्याची, पण ती पद्धत चूक की बरोबर हे ठरवण्याचा हक्क कोणालाच नसतो असं मला वाटतं. हे बघ मेघना, नचिकेत खूप चांगला मुलगा आहे. तो तुला आनंदी ठेवण्यासाठी मनापासून झटतोय, आणि तू सारखं सारखं बोलून त्याच्या वर्मावरच बोट ठेवतेस. एक लक्षात ठेव मेघना, पुरुषाच्या इगोला, त्याच्या स्वाभिमानाला एकदा धक्का लागला ना की त्याच्या मनातून हे प्रेम, आपुलकी, माया सगळं निघून जातं, आणि मनामध्ये उरते ती फक्त दुखावलेली चीड. स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय, अजूनही वेळ गेलेली नाहीये. शहाणी हो. शमी, मला सगळं कळतंय, पण आता या सगळ्यातून पुढे जायला नको का? ते आता अजून किती दिवस या गोष्टींच्या आठवणी काढत राहणार आहेत? अश्वती, हे बघ, असं नाहीये. आपल्याला बोलणं खूप सोपं आहे ग, पण हे सगळं भोगलंय त्यांनी. आणि कसं असतं ना, एखादा माणूस जेव्हा सहन करतो ना, तेव्हा त्याचं दुःख किती गहिरं असावं, त्याचा राग किती दाहक असावा, हे आपण नाही ठरवू शकत ग. आणि एका अर्थे मलाही त्यांचा राग आलाय. मी दुखावले गेले ग, कारण ज्यांना मनस्ताप झाला ती पण माझीच माणसं आहेत ना. हो शमी, आय अंडरस्टँड, पण मी कुणालाच नाही बोलू शकत. ना मी माझ्या सासरच्यांना बोलू शकते, ना मी माझ्या घरच्यांशी बोलू शकते. माझी तर दोन्ही बाजूने कोंडी होते. तरी नशीब आई सोबत आहेत माझ्या. बरं ऐक, मी निघते आता. एकतर आईंनी एवढी मोठी रिस्क घेऊन मला इथे पाठवलंय, उगाच त्यांना नको ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास. काळजी घ्या स्वतःची. येऊ शमी, बेटा तू केव्हा आलीस? मला माहिती होतं तू येणार. अगं, तू तुझ्या डॅडीला नाही भेटायला येणार तर दुसरं कोण? मला माहिती आहे तुझं त्याच्यावर किती प्रेम आहे, आणि तुझ्यावरच्या प्रेमापोटीच तर त्यांनी ती काय ती अभिजितची टेस्ट वगैरे सगळं. तू खूप बरं केलंस बघ, तू इथे आलीस. ये ना, माझ्याशी पण बोल थोड्या वेळ. काम नाही मम्मा, सॉरी, ॲक्च्युली मला जरा उशीर होतोय, मला जावं लागेल. मी येईन पुन्हा. अश्वती, येते. बाय. काळजी घे.
मदत नको, राहू दे, गरज नाहीये त्याची. बस तू, मी करतो मदत. अरे काय करतोयस? बायकोला मदत. आता अमेरिकेला जाऊ शकत नाही, पण अमेरिकेतल्या नवऱ्यासारखं वागू तरी शकतो ना. नचिकेत, तुला मजा वाटते ही सगळी? माझ्या चिडण्याची? नचिकेत, मी म्हणजे काय जोक आहे का रे? मजा कशी वाटेल मला? तू माझ्यासाठी किती महत्वाची हे माहित नाही का तुला? अच्छा, म्हणूनच मगाशी सगळ्यांसमोर माझा अपमान केलास ना तू? मेघा, आता हे अति होतंय. सगळ्यांसमोर अपमान तू केलास का मी केला? हे बघ, कोणासाठी कोणती गोष्ट अपमान असेल हे तू ठरवू शकत नाहीस, कळलं? आणि तुला काय गरज होती सगळ्यांसमोर हे सांगायची की आपण जाणार नाही आहोत US ला? ते ग, मला कंटाळा आला या खोट्या खोट्या जगण्याचा. मेघा, मेघा, तू का एक्सेप्ट करत नाहीस की मला नाही जायचं US ला? अच्छा, हे तू आत्ता सांगतोयस मला, लग्नानंतर? हेच जर का आधी सांगितलं असतंस ना तर मे बी. बोल ना पुढे, बोल. तर काय, मी लग्न आधी बोललो असतो तर तू लग्न केलं नसतंस माझ्याशी? अगं मेघना, एवढं प्रेम करतो मी तुझ्यावर, त्याचं काहीच महत्व नाही आहे का ग? का उद्या एखादा ग्रीन कार्ड दाखवत आलं तर जाशील त्याच्या मागे मागे तू? चिकेत, मला तसं म्हणायचं नव्हतं. माझं तसं इंटेन्शन नव्हतं रे, खरंच. पण चूक तुझी आहे, ऍक्सेप्ट कर ना. मी या संसारात तुझ्या बरोबर अजिबात सुखी नाहीये, आणि हेच खरं आहे. आशू, बेटा थकली असशील ना? नाही मम्मा. अगं, असं इतकं वेळ हॉस्पिटलमध्ये थांबायची आपल्याला सवय असते का? तू एक काम कर ना, तू घरी जा. डॅड ना सोडून? मी आहे ना इथे. मी त्याची अगदी व्यवस्थित काळजी घेईन. मम्मा, पण इथे एकाच वेळी 2 माणसं लागू शकतात. मे बी औषध इंजेक्शन आणायला. आय नो, पण कम ऑन बेटा, इतकं मोठं हॉस्पिटल आहे, नर्सेस आहेत, वॉर्ड बॉयज आहेत, आणि ट्रस्ट मी, आय कॅन हँडल एव्हरीथिंग. ओके मम्मा, पण मला असं वाटतंय की डॅड ना त्यांच्याजवळ मीच. आशू, अगं तू निधन बेटा, तू तरी माझ्यावर विश्वास ठेव ग. मी थांबेन ना अनिरुद्ध जवळ. आता गोष्टी खूप बदलल्या आहेत. मी त्याची अगदी नीट काळजी घेईन, ट्रस्ट मी. आणि मी तुला सांगू का बाळा, तू एक काम कर, तू घरी जा, थोडा आराम कर, फ्रेश हो, आणि मग वाटल्यास ये. आणि जरा त्या जयला काय हवं नको बघशील की नाही? त्याच्याकडे पण असं दुर्लक्ष करून चालणार नाही ना? ओके मम्मा, पण प्लीज काहीही वाटलं तर मला कॉल करा. ऑफकोर्स बेटा, ऑफकोर्स. गो, मी येते. गॉड, या आशूमुळे मला अनिरुद्ध जवळ थांबताच येत नव्हतं. बट फायनली आता मी एकटी अनिरुद्ध जवळ थांबू शकते, आणि त्याच्या जास्तीत जास्त जवळ कसं जाता येईल त्याचा विचार करू शकते.